राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशातून सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर झाला असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही मदत जमा करण्यासाठी सरकारने तब्बल 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं असून ही जी काही रक्कम आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने अखेरकार मान्यता दिली आहे आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। काही शेतकऱ्यांना कमीत कमी 10,000 रुपये आणि काही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 3,47,000 रुपये अशा पद्धतीने मदत करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आता आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ही जी काही रक्कम आहे ती नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, अखेरकार शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता राज्यभरातील सर्वच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही मदत जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केलेला आहे। त्यानुसार आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती किती रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यासाठी सरकारने आता मान्यता या ठिकाणी दिली आहे। बैठक पार पडली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राज्य मुख्यमंत्री बोलत होते आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 32,000 कोटींचं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलं असून ही जी काही रक्कम आहे ती आता सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असून दिवाळीपर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता कोणत्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। शेती पिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत मिळणार असल्याची देखील घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात, राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बैठकीमध्ये 10 मोठ्या घोषणा या ठिकाणी करण्यामध्ये आलेल्या आहेत। आता पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। सरकारने अदृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे। आता कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपये मिळणार, त्यानंतर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27,000 रुपये मिळणार आणि बागायती शेतीला या ठिकाणी 32,500 रुपये मिळणार अशा प्रकारची घोषणा देखील त्यांनी या ठिकाणी केली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी तब्बल 31,628 कोटींचं जे पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलेलं आहे ती जी काही रक्कम आहे ती आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने आदेश या ठिकाणी दिले आहेत। आता ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे या ठिकाणी नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यामध्ये आले असून आता थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बघा, अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना
30,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आता ज्या शेतकऱ्यांची जमीन ही खरडून गेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एकूण 3.5 लाख रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत। 3,47,000 रुपये अशा पद्धतीची मदत या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची जमीन ही खरडून गेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 3,47,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। त्याचबरोबर आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी खुश खबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की सरकारने अखेरकार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी जाहीर केले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांची देखील मागणी होती की तात्काळ आमच्या बँकेच्या खात्यावरती काही ना काही रक्कम या ठिकाणी जमा करावी आणि त्याचप्रमाणे अखेरकार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक बघत चला। शेतकरी मित्रांनो, आता जून जुलै महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार असून त्यांना ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जून आणि जुलै महिन्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई-KYC करावे लागणार आहे। आणि त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई-KYC करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी ई-KYC करण्याची जी अट होती ती या ठिकाणी शिथिल करण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला देखील असणे अत्यंत आवश्यक आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्याची देखील अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून शेती पिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सविस्तर यादी देखील आपण पुढे बघणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक छोटीशी महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार तर बघा, या ठिकाणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 6,175 कोटी रुपये जाहीर झाले आहेत। आता बघा, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी 18,500 रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे। त्यानंतर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी 27,000 रुपये प्रति हेक्टरी, त्यानंतर बागायती शेतकऱ्यांसाठी 32,500 रुपये प्रति हेक्टरी आणि त्याचबरोबर म्हणजेच की पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम तर तुमच्या खात्यावरती जमा होणारच आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होणारच आहे। आणि त्या व्यतिरिक्त अजून सरकारने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असून आता शेतकऱ्यांना बियाणे आणि इतर कामांसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय देखील सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। लक्षपूर्वक बघत चला। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई किती जमा होणार ते तर आपण पाहिलेच आहे, पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर अशा शेतकऱ्यांना म्हणजेच की कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 रुपये प्रति हेक्टरी, त्यानंतर
बागायतदार शेतकऱ्यांना 27,000 रुपये प्रति हेक्टरी आणि या ठिकाणी म्हणजेच की हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार आणि बागायत शेतकऱ्यांना या ठिकाणी 32,500 रुपये प्रति हेक्टरी मिळणार। ही झाली आता नुकसान भरपाईची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम या ठिकाणी म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे तर अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। म्हणजेच की पीक विमा आणि नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्या व्यतिरिक्त बियाणे व इतर कामांसाठी त्या व्यतिरिक्त सरकारने 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच की पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी 10,000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि या सर्व मदतीसाठी सरकारने 31,628 कोटींचा निधी जाहीर केला असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे तर बघा, यामध्ये बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोट्यावधी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यानंतर आता वाशिम जिल्हा असेल, वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिम, कारंजा, मालेगाव, मंगळूरपीर, मानुरा आणि रिसोड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, त्यानंतर मुक्ताईनगर असेल, अमळनेर असेल, चोपडा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, या ठिकाणी बोदवड असेल, त्याचबरोबर पाळोदा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यानंतर जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मदत जमा करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला असल्यामुळे आता राज्यातील कोणत्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती काही ना काही मदत या ठिकाणी जमा होणार आहे आणि अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।